छत्रपती संभाजीनगरमधल्या फारोळा भागातील काही कुटुंबांनी एक एक पैसा जोडून 5 वर्षांपूर्वी घराचं स्वप्न साकार केलं. हरिकुंज या नव्या इमारतीत ही कुटुंब राहू लागली. पण अवघ्या 5 वर्षात या इमारतीची अवस्था अशी झाली आहे की रहिवाशांना आता मंदिरात आसरा घ्यावा लागतोय. लेकरा बाळांसह ही कुटुंब गेल्या आठवड्यापासून हालअपेष्टा सहन करतायत. पण या सगळ्याला कारणीभूत असणारा बिल्डर मात्र कोणतीही दाद द्यायला तयार नाहीये. पोलिसांकडे तक्रार केली, लोकप्रतिनिधींचे उंबरे झिजवले, पण या रहिवाशांना न्यायच मिळत नाहीये. एबीपी माझानं घटनास्थळी जाऊन या रहिवाशांची व्यथा जाणून घेतली. पाहूया. एखादी नैसर्गिक आपत्ती आली, जसं पूर आला किंवा भूकंप आला किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती आली की लोकांना असं मंदिर शोधून तिथं आश्रयाला ठेवलं जातं. मी फारोळा भागातील एका मंदिरात आलोय आणि ही सगळी मंडळी जी आहे ती इथं आश्रयाला आहे. याचं कारण असं आहे की कुठलीही नैसर्गिक आपत्तीमुळे ते इथं नाहीत, तर बिल्डराच्या आपत्तीमुळे हे सगळे इथं आले. यांनी स्वतःकडे जे पैसे होते ते सगळे एकत्रित करून कुणी कर्ज काढून घर खरेदी केलं 1 BHK. हे 4 वर्षापूर्वी त्यांनी खरेदी केलं. मात्र 4 वर्षानंतर ती बिल्डिंग इतकी खिळखिळी झाली की ती कधीही पडू शकते. हे आम्ही नाही म्हणत, ही ग्रामपंचायत म्हणते, तहसील म्हणते आणि त्यांनी तसा बोर्ड देखील म्हणजे नोटीस देखील त्या ठिकाणी लावलेली आहे. म्हणून यांना आता त्या इमारत खाली करावी लागली आहे आणि मंदिराचा सहारा घ्यावा लागलेला आहे. किती दिवसांपासून तुम्ही या मंदिरात राहताय आणि कसं राहताय? सर, आम्ही 1 तारखेपासून 1 तारखेलाच हा प्रकार आम्हाला नदरकीस आला आणि 2 तारखेपासून तर आम्ही असं बाहेरच बसतोय. 4-4, 5-5 वाजेस्तोवर असं बाहेरच बसतोय. पण आमचा मालक जो बिल्डर जो आहे तो अजिबात आमची दखल घेत नाही. लेकर बाळ घेऊन इथं मंदिरातच झोपतो आम्ही. रात्रभर आम्ही पहाटे 4-4 वाजेपर्यंत बसतोच सर. आणि लहान लहान लेकर बाळ असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होऊ लागलेत. पण आता सांगावं कितीतरी कोणाला. आता 7वा दिवस आहे सर आज आम्हाला. घराच्या बाहेर कोणी म्हणजे थांबायला सांगितलं? आता आम्ही बसतोय सर, असं कंडिशन झाले आम्हाला, तिथं भीती वाटते. आमचा जीव घेऊन आम्ही हातात मुठीत जातोय घरात फ्रेश व्हायला, वॉशरूमला यायला जायचं असलं तर आमची इच्छा सध्या होत नाही. आता घरात जायची इतकी भीती वाटते आम्हाला. ती बिल्डिंग सुस्थितीत नाहीच आहे राहिला. बिल्डिंग सुस्थितीत नसल्यामुळे आमची एकच इच्छा आहे साहेब, एक ही बिल्डिंग एक तर मोडकळीस आलेली आहे, एकतर पाडावी, नाही तर आजच्या बाजारभावाप्रमाणे आमचे मूल्य द्यावे आणि आम्हाला मोकळं करावं. त्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू सगळं काही सांगून देतात. चिमुकले ते इमारतीमध्ये किती घाबरलेले आहेत आणि जायला ते रडतायत अशी स्थिती आहे. चला माझ्यासोबत, आपण ही इमारत काय अवस्थेत आहे, म्हणजे 5 वर्षापूर्वीची इमारत अशी झाली आहे की जी 100 वर्षापूर्वीच्या इमारतीपेक्षाही खिळखिळी झाली आहे. तिला जॉक लावलेले आहेत आणि बिल्डर सांगतो की तिथे जाऊन तुम्ही राहा. चला माझ्यासोबत, ती इमारत कशी आहे तेही आपण पाहूया. ज्या इमारतीमुळे या लोकांना मंदिरात आसरा घ्यायची वेळ आली आहे ती इमारत या ठिकाणी दाखवतो. ही इमारत आहे हरिकुंज सोसायटी G3. या इमारतीमध्ये 16 कुटुंब या ठिकाणी राहतात. 70 लोकांचं वास्तव इमारतीमध्ये आहे. मात्र त्यांचा जीव कसा धोक्यात होता त्याचं कसा होता हे दाखवतो. हा कॉलम पहा. हा कॉलम पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा पुरता तिरपा झालाय आणि या कॉलमची अवस्था तुम्हाला दाखवायची झाली तर कुठल्याही प्रकारची शक्ती न लावता अशा पद्धतीचे हे त्याची अवस्था आहे. म्हणजे आता हे पाडताना ही इमारत कोसळेल की काय अशा प्रकारची भीती वाटावी अशी स्थिती या कॉलमची झाली आहे. हा एकच कॉलम नाही तर असे अनेक कॉलम आहेत जे भेगाळलेले आहेत आणि त्यामुळे बिल्डरांनी काय केलं हे पहा. तर अशा प्रकारचे जॉक या ठिकाणी जॉक लावलेले आहेत आणि ह्या इमारत या जॉकवर तग धरून आहे आणि हे तुमची नजर जिथपर्यंत पोहोचेल या इमारतीमध्ये तिथपर्यंत हे सगळे जॉक तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हे पहा, हे सगळे जॉक आहेत. आणि आणखीन एक कॉलम पहा, इथे हा देखील कॉलम आहे. हा देखील पूर्णपणे भेगाळलेला आहे, कधी कोसळेल सांगता येत नाही. आणि सगळे जॉक या ठिकाणी लावलेले आहेत. प्रत्येक कॉलम जो आहे तो भेगाळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास 200-300 जॅक लावून ही इमारत तग धरून आहे आणि बिल्डर म्हणतोय की याचे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला 10 लाख रुपये देतो
आणि नसेल तर बाजूच्या एका इमारतीमध्ये राहा, ज्या इमारतीला अजून कुठलीही सुविधा नाही. आणि त्यामुळे ही जॉकवर अशा प्रकारची तग धरू नये. आणि 70 लोकांचा जीव बिल्डराच्या चुकीमुळे टांगणीला लागलेला आहे. आता त्यांना स्वतःचं घर असून सुद्धा बेघर व्हावं लागलेलं आहे. आणि बिल्डर यांना अजूनही जुमानत नाही. यांनी अनेक ठिकाणी गेले, महसूल मंत्र्यापर्यंत पोहोचले, मात्र यांचा प्रश्न काही सुटायला तयार नाही आणि बिल्डर काय कोणाला घाबरायला तयार नाही. ही इमारत ज्यांनी बांधली ते बिल्डर दीपक झुंझुनवाला यांचीही आम्ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आम्हाला उद्या भेटतो, उद्या तुम्हाला या सगळ्या संदर्भात सांगतो असं म्हणाले. आम्ही बिल्डरची ही प्रतिक्रिया जाणून घेतोय, मात्र अजून तरी बिल्डर कॅमेरासमोर यायला तयार नाही. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, फारोळा, छत्रपती संभाजीनगर.